मित्र हो, जर तुमच्या शरीरामध्ये पित्त खूप वाढला असेल आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला सतत जळजळ होत असेल, मळमळ उलटी होत असेल, छातीमध्ये पोटामध्ये भडभड करत असेल, तोंडामध्ये आंबट गुळण्या येत असतील, तीव्र स्वरूपाची डोकेदुखी होत असेल, तोंडामध्ये कडू किंवा आंबट चव पडली असेल, संपूर्ण अंगामध्ये आग होत असेल, गरम वाटत असेल, उष्ण वाटत असेल, अंगावरती पित्ताच्या गांधी उठत असतील, खाज सुटत असेल, एकूणच तुमचं हे पित्त वाढल्यामुळं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं असेल, तुम्हाला नकोसं वाटायला असेल, खूप वैताग आला असेल आणि खूप साऱ्या औषध गोळ्या घेऊन सुद्धा तुमचा हा त्रास कमी होत नसेल किंवा औषध गोळ्या चालू आहेत तोपर्यंतच तुम्हाला पित्तामध्ये आराम वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी पित्त कायमस्वरूपी बंद करणारे 7 सोपे आणि महत्वाचे उपाय सांगणार आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पित्त असू द्या किंवा कितीही जुनाट पित्त असू द्या हे पूर्णपणे खात्रीशीरपणे कमी होण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे। मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा मुद्दा समजून घ्या। आणि अजून एक महत्त्वाची विनंती असेल, जर चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, शरीरामध्ये जेव्हा पित्त वाढतं ते 2 प्रकारचं वाढलेलं असतं, एक असतं ते म्हणजे चांगलं पित्त आणि दुसरं असतं ते म्हणजे खराब पित्त। या अगोदर देखील आपण आपल्या चॅनलवरती पित्ताच्या बद्दल सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ बनवला होता, तो जर तुम्ही कोणी बघितला नसेल तर तो आवर्जून चॅनलला भेट देऊन तुम्ही पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला समजेल नेमकं पित्त कशा प्रकारचं असतं आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरावरती काय काय होतात। परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगत बसणार नाही। तुर्तास एवढंच सांगेल की चांगलं पित्त म्हणजे असं पित्त जे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचं असतं, आपण खाल्लेलं अन्न पचण्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं, परंतु जेव्हा हे देखील जास्त प्रमाणामध्ये होतं तेव्हा ते देखील आपल्या शरीराला त्रासदायक होतं, त्याचा देखील आपल्या शरीराला त्रास होतो। आणि खराब पित्त म्हणजे जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं, काही चयापचयाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून, मेटाबॉलिक प्रोसेसच्या माध्यमातून हे खराब पित्त आपल्या शरीरामध्ये दिवसेंदिवस तयार होत असतं। आपली खानपानाच्या सवयी असतील, तेलकट आंबट खाणं असेल किंवा तळलेले पदार्थ खाणं असेल, कधीही अवेळी जेवण असेल, रात्री जागरण करणं असेल, या सगळ्या कारणांच्यामुळे आपल्या शरीरामध्ये खराब पित्त देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवू शकतं। आणि खराब पित्त असेल किंवा चांगलं पित्त असेल, याची लेवल, याची मात्रा जेव्हा जास्त प्रमाणामध्ये वाढते तेव्हा ते आपल्याला धोकादायक ठरतं। आणि ह्या दोन्ही प्रकारचं पित्त आपल्याला जर कमी करायचं असेल तर आपल्या दररोजच्या आहारामध्ये मी सांगतोय ते 7 पदार्थ आवर्जून तुम्ही खाऊन पहा, तुम्हाला नक्कीच याचा चांगला फायदा होऊ शकतो। तुमचा पित्ताचा त्रास कुठल्या कुठं पळून जाऊ शकतो, तेही कुठल्या औषधोपचाराशिवाय। सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे मुगाची डाळ। मुगाची डाळ ही गुणानं थंड आहे, पचायला देखील अतिशय हलकी आहे। बऱ्याच जणांना तुरीची डाळ खाल्ल्यानंतर पित्त होतं, तर तसं बघितलं तर तुरीच्या डाळीचा आणि पित्ताचा कुठलाही शास्त्रीय संबंध नाही, पण बऱ्याच जणांना तुरीची डाळ खाल्ल्यानंतर देखील अशा प्रकारचा त्रास होतो। तुरीची डाळ तुम्हाला आवडत असेल आणि खाल्ल्यानंतर पित्त होत असेल तर तुम्ही आवर्जून ती तुरीची डाळ खात असताना त्याला तूप आणि मोहरीची फोडणी घाला, तुम्हाला हा तुरीच्या डाळीपासून होणारा जो त्रास आहे तो देखील कमी होणार आहे। परंतु जर तुम्हाला तुमचं पित्त असलेलं जर कमीच करायचं असेल, त्याच्यावरती रामबाण उपाय करायचा असेल तर त्यासाठी अतिशय उत्तम असणारी डाळ ती म्हणजे मुगाची डाळ। मुगाच्या डाळीची खिचडी तुम्ही खाऊ शकता, मुगाच्या डाळीची पेज तुम्ही पिऊ शकता, कारण मुगाची डाळ ही नैसर्गिक पित्त शामक आहे। जेव्हा जेव्हा तुमच्या शरीरामध्ये पित्त वाढतं कुठल्या ना कुठल्या प्रकारचं, तेव्हा हे पित्त शरीराच्या मधून लघवीच्या वाटे बाहेर काढून टाकण्याची नैसर्गिक ताकद मुगाच्या डाळीमध्ये आहे। त्यामुळे नक्कीच मुगाच्या डाळीचा तुमच्या दररोजच्या आहारामध्ये तुम्ही समावेश करा। दुसरा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे तांदूळ। तांदूळ म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा आठवतो तो म्हणजे भात, तर भात अजिबात नाही, तर भाताच्या ऐवजी तुम्ही तांदळाची पेज आवर्जून खा। जर पेज खाल्ली तर तुम्हाला पित्ताचा त्रास खूप चांगल्या प्रकारे कमी होऊ शकतो। जर तुम्हाला डायबिटीस असेल तर याचं प्रमाण तुम्ही कमी करा, कारण डायबिटीस मध्ये जर तुम्ही तांदूळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाल्ले किंवा पेज खूप पिली तर शुगर वाढण्याची शक्यता असते। त्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा हा उपाय करत असताना। त्यामुळे नक्की लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या शरीरामध्ये पित्त वाढतं तेव्हा तांदळाची पेज आवर्जून तुम्ही दिवसातून 2-3 वेळा घेऊ शकता, जेणेकरून तुमचं पित्त देखील कमी होईल आणि तुम्हाला एनर्जी आणि ताकद देखील चांगली मिळेल, मांसपेशी तुमच्या टवटवीत होतील आणि बॉडीचं रिहायड्रेशन चांगलं होईल। आणि हे तांदळाची पेज म्हणजे नैसर्गिक सलाईन आहे, नॅचरल सलाईन देखील आहे। नंबर 3 पदार्थ आहे तो म्हणजे कोहळा। कोहळ्याचं सकाळी सकाळी तुम्ही ज्यूस पिऊ शकता उपाशी पोटी, किंवा कोहळ्याची तुम्ही भाजी देखील करू शकता, कोहळ्याची खीर देखील तुम्ही करू शकता। ह्या कोहळ्यामध्ये नैसर्गिकरित्या पित्त क्षमवण्याची ताकद असते, कारण हा कोहळा पित्तशामक आहे। या कोहळ्याच्या रसामध्ये खूप चांगल्या प्रकारचा नैसर्गिक थंडावा आहे। यासोबतच या कोहळ्याच्या रसामुळे तुमच्या शरीरामध्ये अनावश्यकपणे तयार झालेलं, जास्तीचं साचून राहिलेलं जे जुनाट पित्त आहे
ते देखील चांगल्या प्रकारे बाहेर काढून टाकण्यासाठी मदत होते. सोबतच या कोहळ्यामध्ये शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्याची देखील खूप चांगली ताकद असते. आपली आतडी अतिशय चांगली स्वच्छ धुवून काढण्यासाठी, आतड्यामधली साचलेली घाण असेल, आतड्याच्या हालचाली मंदावल्या असतील, बद्धकोष्ठता असेल, बद्धकोष्ठतेमुळे पोट व्यवस्थित साफ न झाल्यामुळे, खाल्लेलं व्यवस्थित न पचल्यामुळे जर तुम्हाला पित्त झाला असेल तर हा कोहळ्याचा रस तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या पित्त कमी करण्यासाठी मदत करतो. नंबर 4 महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे वाळा. वाळ्यासारखा पित्त कमी करणारा दुसरा पदार्थच नाही. उन्हाळ्यामध्ये आपण पाणी थंड करण्यासाठी वाळा वापरतो. अगदी तसंच ज्या लोकांना वर्षभर पित्ताचा त्रास असतो आणि तो काही केल्या कमी होत नाही, अशा लोकांनी वाळ्याचा त्यांच्या आहारामध्ये, त्यांच्या पाण्यामध्ये आवर्जून वापर करावा. जेव्हा वाळ्याचं पाणी आपल्या पोटामध्ये, आतड्यामध्ये जातं तेव्हा आतडी आणि पोट, जठर पूर्णपणे थंड होण्यासाठी मदत होते. पोटामध्ये असणारी जी भडभड आहे, जी आग आहे, ती देखील शमवण्याची वाळ्याच्या मध्ये खूप चांगली ताकद आहे. 5वा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे नारळ पाणी. नारळ पाणी तर सर्वजण पितातच, परंतु याही पेक्षा महत्वाचं घटक पित्त कमी करणारा तो म्हणजे नारळाच्या खोबऱ्याचं दूध. त्याला मिक्सर मधून काढा, चांगलं पिळून घ्या आणि त्याचं दूध तुम्ही सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी घेऊ शकता. त्यातले त्यात जे लोक क्रश आहेत किंवा अतिशय हडकुडे आहेत, सडपातळ आहेत, शरीरावरती मांस नाही, अशा लोकांना जर पित्ताचा त्रास होत असेल तर अशा लोकांनी आवर्जून त्यांच्या आहारामध्ये या नारळाचा दुधाचा समावेश करावा, जेणेकरून त्यांचं पित्त तर कमी होईल, पचनशक्ती सुधारेल, खाल्लेलं चांगलं अंगी लागेल, त्यांचं वजन वाढण्यासाठी देखील मदत होईल आणि त्यांच्या शरीराला एक चांगल्या प्रकारचं पोषण देखील मिळण्यासाठी या नारळाच्या दुधामुळे फायदा होईल. आणि एकूणच शरीरातील वाढलेलं पित्त कमी होऊन शरीराची ताकद देखील चांगल्या प्रकारे वाढेल. नंबर 6वा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे गहू किंवा ज्वारी. जर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भूक लागत असेल, पोटामध्ये भडभड होऊन, छातीमध्ये आग होऊन लगेचच काहीतरी खावंसं वाटत असेल, ज्या लोकांना वारंवार काहीतरी खावंसं वाटत असेल, पोटामध्ये आग होत असेल, भूक अजिबात सहन होत नसेल, अशा लोकांसाठी गव्हाचा उपयोग तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे पित्त कमी करण्यासाठी करू शकता. परंतु ज्या लोकांना अशा प्रकारचा त्रास नाही, ज्यांना जास्त भूक लागत नाही, ज्यांची भूक खूप कमी आहे, ज्यांना सारखं खावखाव होत नाही, अशा लोकांनी गव्हाचा त्यांच्या आहारामध्ये समावेश करू नये. त्याऐवजी त्यांनी ज्वारीचा समावेश करावा. त्यासाठी तुम्ही ज्वारीची भाकरीच खावी असं नाही, त्यातल्या त्यात जर तुम्ही ज्वारीचं सूप किंवा ज्वारीची पेज तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा. त्यासाठी तुम्ही थोड्याशा तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी टाका आणि पाणी उकळू द्या. पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाका आणि पातळ पातळ कोमट कोमट तुम्ही हे प्राशन करा, जेणेकरून तुमचं पित्त अतिशय चांगल्या प्रकारे ह्या ज्वारीमुळे कमी होण्यासाठी मदत होईल. त्यामुळे लक्षात ठेवा, जर खूप जास्त भूक लागत असेल, भूक सहन होत नसेल, पोटामध्ये आग पडून खावं असं वाटत असेल, खाल्ल्यानंतर शांत वाटत असेल, तर अशा वेळी तुम्ही गव्हाचा समावेश आवर्जून तुमच्या आहारामध्ये करा. अशा प्रकारची अवस्था नसेल आणि पित्त होत असेल तर अशा वेळी मात्र तुम्ही ज्वारीचा समावेश करा. आणि कसा करायचा ते तुम्हाला कळालेला आहे. नंबर 7वा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे खडीसाखर. खडीसाखर आणि साखरेमध्ये खूप फरक आहे. साखर बनवताना त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक अभिक्रिया केल्या जातात, त्यामुळे साखर जास्तीची खाणं हे धोकादायक आहे. परंतु खडीसाखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप कमी प्रक्रिया केल्या जातात, त्याच्यावर रासायनिक अभिक्रिया फार कमी केल्या जातात आणि त्याचा परिणाम म्हणून खडीसाखर गुणानं थंड आहे, पित्त शामक आहे, नैसर्गिकरित्या तुमचं पित्त कमी करण्याची ताकद खडीसाखरेमध्ये आहे. त्यातल्या त्यात मगाशी सांगितल्याप्रमाणे वाळ्याचं पाणी जेव्हा तुम्ही पिता, त्या वाळ्याच्या पाण्यामध्ये थोडीशी खडीसाखर तुम्ही टाका, नक्कीच तुम्हाला ह्या पित्तामध्ये अतिशय चांगला फायदा होईल. सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे गुळ. सेंद्रिय गुळ जो नैसर्गिक पद्धतीने बनवलेला आहे, ज्याच्यावरती प्रक्रिया किंवा रासायनिक अभिक्रिया जास्त केलेल्या नाहीत, या गुळाचा तुम्ही दररोजच्या आहारामध्ये आवर्जून समावेश करा. आणि एवढे सगळे उपाय तुम्ही कमीत कमी 4 आठवडे करून पहा. हे उपाय करून पाहत असताना किंवा करून झाल्यानंतर सुद्धा जर तुमचा पित्ताचा त्रास खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल, जेणेकरून तुमचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं असेल, तर अशा वेळी तुमच्या डॉक्टरांचा आवर्जून सल्ला घ्या. होमिओपॅथी या औषधोपचार पद्धतीमध्ये देखील अतिशय प्रभावी आणि गुणकारी औषधं उपलब्ध आहेत. मात्र ही औषधं तुम्ही तज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेऊ शकता. तुमच्या एरियामध्ये, तुमच्या गावामध्ये कोणी होमिओपॅथिक डॉक्टर असतील तर त्यांच्याकडून तुम्ही उपचार घ्या. नसेल तर आमच्याकडून तुम्ही उपचार घेऊ शकता. तुमच्या घरापर्यंत औषधं येऊ शकतात. त्यासाठी खाली अपॉइंटमेंट नंबर दिलाय, त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. हे उपाय करायला आजपासून कोण कोण सुरुवात करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. हे कळवत असताना तुमच्या गावाचं नाव आवर्जून लिहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा. जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी मदत होईल. परत एकदा जाता जाता विनंती करतो की चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद.